field fast. Let's hand over to Datta sir. थँक्यू सर. वेलकम एव्हरीवन. सरांचं पुन्हा एकदा स्वागत असणार आहे या ठिकाणी. सुंदर असा दिवस असेल. सुपर संडे आणि क्वार्टर फायनलचा असणार हा चौथा सामना ऑरेंज रायडर्स आणि मंगळम योद्धास यांच्यामध्ये. कडक फटका आणि बॉल जाते सरळ सीमा रेषा पार. षटकार. जिनके आने से मिलती है बॉक्स क्रिकेट लीग में खुशी, जिनका नाम है आकाश सूर्यवंशी, वंडर बॉय आहे आणि ऑन साइडला बॉल खेळत असताना एक धाव मात्र पाहायला मिळते. संघाची धावसंख्या आता असणार आहे ती धावसंख्या असेल 7 धावा. मंगलम योद्धा संघ प्रथम बॅटिंग करत असताना वैभव गायकवाड आणि आकाश सूर्यवंशी जोडी आहे मैदानावरती. दोनों भाई दोनों तबाही इसी जोड़ी आ चुके हैं इस मैदान में. 7 धावा धावसंख्येमध्ये पहिल्या षटक चालू असताना अप्पासो जाधव हा मला असेल वाईट बॉलचा इशारा बघायला मिळतोय. पंच चिराग पवार सरांच्या वतीनं हा व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे. संघाची धावसंख्या वाढतीये. स्कोर असेल आता 8 धावा. अप्पासो जाधवचा पुढचा बॉल. अप्पासो यांचा बॉल यावेळेस कव्हरला जोरदार असा हल्ला आणि तिकडे आपण जर बघितलं गेलं धावा मिळणार आहेत 9 धावा. धावसंख्येमध्ये असेल मंगलम योद्धास पहिलं षटक तिथे चालू असणार आहे. 9 धावा असेल धावफलकामध्ये ऑरेंज रायझर्स. हा देखील बॉल कडक 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 बॉलला पाठवलंय सरळ सीमा रेषा पार. बॉलची भिंगरी, बॉलची गोटी वैभव गायकवाडच्या बॅटमधून. षटकार. भिंगरी शॉट वैभवच्या बॅटमधून मात्र बघायला मिळालेला आहे. आणखी एकदा सूर्यकाचा फटका इथे मात्र बघायला मिळते. सरळ चेंडू खेळला गेलाय. त्यानंतर आलेली एक धाव आपल्याला बघायला मिळते. संघाची धावसंख्या असते ती पहिल्या होता खेळ संपला गेला. धावसंख्या जर आपण पाहिलं गेलं 16 धावा असणार आहे. प्रथम बॅटिंग करताना मंगलम योद्धा. स्कोर असेल 16 विदाउट लॉस 16. आकाश सूर्यवंशी वैभव गायकवाड आतापर्यंत आपण बघितलेला जबरदस्त सामने. अप्रतिम असा सामना असणार आहे. सुंदर असं पंचांचं काम. चिराग पवार सर, वैभव कातोरे सर. आणखीन एक उचललाय बॉल. आता मात्र तिथे एक धाव मिळणार आहे. चांगल्या प्रकारचं क्रिकेटचं स्कोरिंग करताना बघायला मिळत आहेत राहुलजी इंगवले सर. धावसंख्या आपण जर पाहिलं गेलं 17 धावा या ठिकाणी असणार आहे धावसंख्येमध्ये. विजय बोराडेचं दुसरं षटक या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. 17 रन्स. हा देखील बॉल कडक असा फटका इथे मात्र असणार आहे. मैदानाला गुदगुद्या करत पुन्हा एकदा बॉल चालला गेलाय. त्यानंतर धावसंख्या देखील पुढे जाता आपण पाहतोय. संघाची धावसंख्या असते ती 18 रन्स. दुसरं षटक तिथे विजय बोराडे रॉकस्टार गोलंदाज. सरपातळ बांध्याचा फुल फिट. फिटण्याचा बादशाह नक्कीच आउट असं म्हणावं लागेल. बाल बाल वाचलेले आहेत. षटक क्रमांक दुसरं. धावसंख्या 18. विजय बोराडेचा पुढचा चेंडू वैभव गायकवाड साठी. वैभव गायकवाड सज्ज असेल बॅटिंग करण्यासाठी आणि यावेळेस कडकऱ्याचा प्रयत्न. त्यानंतर आलेली एक धाव आपल्याला बघायला मिळते. संघाची धावसंख्या जाते पुढे. मंगलम योद्धास 19. सुपर रविवार हॉलिडे आज असते सर्वांना. सुपर फंडे संडे धमाका. 19 धावा. हा बॉल उचललाय. आता माझी सटकली आणि मैदान नक्की गाजवलं या पठ्ठ्यान. षटकार. माय नेम इज आकाश सूर्यवंशी. सूर्यवंशम. यावेळेचा देखील बॉल वाईट बॉलचा इशारा
चिराग पवार सर इम्प्रेस नाहीये. दोन्ही हात समांतर शाहरुख खान के स्टाईल में एक रन घेऊन टाक. 27 धावा धावसंख्येमध्ये झालेल्या आहेत. षटक क्रमांक 2 तरी चालू असेल. मंगलम योद्धास 27 रन विदाउट लॉस. यावेळेचा बॉल देखील आपण जर पाहिलं गेलं पुन्हा एकदा व्हाईट बॉल. धावसंख्या असेल काय जबरदस्त सुरुवात. अप्रतिम शानदार बॅटिंग प्रदर्शन. 28 फॉर 28 धावा धावसंख्येमध्ये असणारा षटक क्रमांक 2. नेक्स्ट डिलिव्हरी विजयची. ओ फुलटा टाकला गेलाय बॉल. तिकडे देखील बॉल झटपट पटका. एक धाव काढत इथे स्ट्राईक ठेवणार आपल्यापर्यंत. तर षटकाची समाप्ती 2 नंतर 29 धावा असणार आहे. 2 षटकाचा खेळ या ठिकाणी संपला गेलेला पाहायला मिळालेला आहे. जबरदस्त बॅटिंग. 2 भाई दोनों तबाही. 6 बॉल 10 वैभव तर 6 बॉल 15 आकाश सूर्यवंशी. आकाशची गाडी सुसाट धावताना बघायला मिळते आहे. या स्पर्धेचे शिल्पकार ज्यांच्या संकल्पने मात्र हे खरं तर रोपटं उभं राहिला. त्याचा फार मोठं वटवृक्ष तयार झालेला आहे. क्रिसलिस एसएमई लीग पॉवर्ड बाय रिलेशन रियल टेक प्रायव्हेट लिमिटेड. आता इतिहास घडणार. षटक क्रमांक 3 29 धावा धावफलकामध्ये असणार आहे. षटक क्रमांक 3 अनिल पाटेकर. पुढचा चेंडू असणार आहे आता गोलंदाज ट्रॅकवर. गोलंदाज तयार. हा देखील बॉल नक्कीच एक काय बॅटिंग होतोय. जोरदार बॅटिंग होतोय. अगदी बॉक्स क्रिकेट लीगचा प्रिन्स. बॉक्स क्रिकेट लीगचा रन मशीन आकाश सूर्यवंशी. 2 षटकार आतापर्यंत ठोकले गेलेत एकट्या आकाशच्या बॅटमधून. आणि वैभव देखील चांगले बॅटिंग करत आहेत. त्यांच्याही बॅटमधून चांगल्या धावा आलेल्या आहेत. संघाची धावसंख्या असेल 30 धावा. मंगलम योद्धास. पुढचा चेंडू अनिलचा. आणखीन एकदा बॉल सरळ खेळलेला आहे आणि क्षेत्ररक्षण देखील चांगलं केलं जाताना पाहिलं मी. आता आलाय बॅटिंग साठी. आला स्ट्राईक वरती आलाय आकाश सूर्यवंशी. जिनके आने से मिलती है सबको खुशी. का नाम है आकाश सूर्यवंशी. आ चुके मैदान के अंदर. 2 षटकार ठोकले. त्याला कसं रोखणारे अनिल पाटेकर. ऑरेंज रायझर्स. ओ फुलटॉस बॉलवर आणि आकाश सूर्यवंशीचा खेळ खल्लास. दांडी गुल. धावसंख्या आपण जर पाहिलं 31 रन 31 धावा झालेल्या आहेत धावसंख्येमध्ये. षटक क्रमांक 3 पुन्हा एकदा अनिल पाटेकर. पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. आणखी चांगला बॉल इथे आपण बघू शकता. सुंदर अशी गोलंदाजी. या ओव्हर मध्ये कमबॅक केले. या ओव्हर मध्ये ट्रेनला नक्कीच ट्रेन की चेन खींच ली. अब रनों के ऊपर बिल्कुल रोक लगा दिए. 31 रन 31 धावा झालेल्या आहेत. आणि पुन्हा एकदा पुढचा देखील बॉल यावेळेस. ओ क्या हुआ. ये क्या हुआ. ये निकल गई है सीमा के बाद. 4 रन. साल्बोनी से क्या बात है डीजे. बहुत ही बढ़िया गाना यहाँ पे सुना है. ओहो पुन्हा एकदा यावेळेस देखील बॉल. सुंदर असा फटका इथे खेळलेला आहे. हा देखील बॉल लो फुलटॉस टाकला गेलेला पाहायला मिळालेला आहे. आणखीन एक चांगला चेंडू मात्र या ठिकाणी आपण बघू शकता. सुभाष वेलवट. दोन्ही बाजूने बॉल आत बाहेर करतात. भूलभुलैया गोलंदाजी करत असताना आपण बघू शकता.
धावसंख्या असेल 36. धावा, षटक क्रमांक 4. पुढचा चेंडू असणार आहे. जोरदार हल्ला या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. त्यानंतर एक धाव इथे बघायला मिळते. संघाची धावसंख्या असते ती स्कोर कार्ड वरती 37 धावा, एक गडी बाद. षटक क्रमांक 4. सुभाष वेलवडचा पुढचा चेंडू सामना करण्यासाठी वैभव तयार. मारलाय बॉल, मात्र नक्कीच आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे. आकाश सूर्यवंशी आउट झाल्यानंतर धावेवरती नक्कीच ब्रेक लागला गेलाय. गाडी पुन्हा एकदा ट्रॅकवरती आणावी लागेल, कारण स्पीड कमी झाला आता गाडीचा. 37. पुन्हा कट केला बॉल, यावेळेस मात्र आणखीन एक विकेट. थँक यू नॉईज पब्लिक. नॉईज करत राहायचं आहे, कारण आज गप्प बसायचं नाहीये. हो विकेट बोलले होते, मात्र विकेट पण नाही, चेंडू डॉट असणार आहे भावा. तर 4 ओव्हरचा खेळ संपला गेला. 4 नंतर स्कोर वरती असणार मंगलम योद्धास 37, लॉस ऑफ 2 विकेट. 37 रन झालेले आहे. 2 गड्याच्या मोबाईलमध्ये आपण बघू शकता. अतिशय सुंदर असा खेळ सुरू असणार आहे. आता मात्र यानंतर 3 षटकं बाकी असणार. 4 ओव्हरचा खेळ संपला गेलाय. 37 धावा इथे झालेला बघायला मिळत आहे. पुढचा चेंडू यावेळेस जर पाहायला गेलं मिश्रण मात्र या ठिकाणी बघायला मिळत आहे. गेन अतिशय चांगल्या प्रकारचा बॉल पाहायला मिळालेला आहे. 5 षटक तिथे 37 धावा असणार आहेत. शुभम बॅटिंग करण्यासाठी स्ट्राईक वरती सज्ज, तर त्याला रोखायला अनिल पाटेकर सज्ज होतोय. पुढचा चेंडू अनिलचा बॉल, यावेळी जर पाहायला गेलं चांगल्या प्रकारचा चेंडू मात्र या ठिकाणी वळवला गेलाय. फुल टॉस आणि बॉल जातोय सरळ सीमारेषा पार. चौकार. एक्केचाळीस. बॉल या ठिकाणी वरती उचललाय. त्यानंतर आपण जर पाहिलं गेलं चांगला चेंडू टाकलेला बघायला मिळतोय. धावसंख्या असेल 41 धावा. षटक क्रमांक 5 वर तिथे चालू असताना अनिल पाटेकर गोलंदाजी करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार. अनिल पाटेकरचा पुढचा चेंडू आपण पाहत आहे. नेक्स्ट डिलिव्हरी सामना करण्यासाठी तयार शुभम बालीप. आणि यावेळी ठोकलाय जोरदार असा हल्ला, मात्र तिथे चेंडूची गती नक्कीच कमी झाली पाहायला मिळाली असणार आहे. संघाची धावसंख्या पुढे जाते. स्कोर मात्र आपण जर पाहायला गेलं धावसंख्या असेल 41 धावा, 2 बाद 41, 41 फॉर 2. 5 षटक तिथे चालू असताना पुढचा चेंडू अनिल पाटेकर यांचा सामना करण्यासाठी तयार असेल शुभम बाली. समज तयार असेल बॅट हातात घेऊन शुभम बॉल सरळ उडवला होता चेंडू आणि उचलला होता चेंडू. तिथे रडावची संधी होती, मात्र वाचले गेलेत. तर 5 ओव्हरचा खेळ संपला गेला. 5 षटकानंतर धावसंख्यावरती आपण जर पाहायला गेलं 41 रन, 41 रन बन चुके, 2 विकेट के नुकसान पर 5 ओवर का खेल खत्म और मंगलम योद्धास का स्कोर हो चुका है 41 रन 2 विकेट के नुकसान पर. पाहिजे आज की शाम किसके नाम, आजचा दिवस कोणाच्या नावावरती, कारण आज 15 फेब्रुवारी असणार आहे बॉस क्रिकेट लीग साठी सर्वात भारी. आज मिळणार आहे चॅम्पियन. जवळपास 13 दिवसाचा हा मॅरेथॉनचा टप्पा आज शेवटचा टप्प्यावरती कोणाचा असेल पाहूया. हा धनुष्यबाण कोण उचलणार. पहिला बॉल या ठिकाणी आपण जर पाहिलं गेलं अवांतर धाव या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. संघाची धावसंख्या वाढतीये. खूप चांगल्या प्रकारचं स्कोरिंगचं काम देखील सुरू असताना
पुढचा चेंडू सुभाषचा. सुभाषचा बॉल आणि आणखीन एक बॉल गर्रक्याने फिरवला गेलाय. बॉल खतरनाक चेंडू टाकला गेलाय, अप्रतिम टाकला गेलाय. रफ्तार से गिरफ्तार कर दिया गेंदबाज ने. धावसंख्या असेल 42 धावा. पुढचा चेंडू आपण जर पाहिलं गेलं, ओ दांडी 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 गुल गुल गुल. विकेटचं पतन. थँक्यू डीजे. कसं काय पुणे, कसं काय होतं संगीत. संगीत त्याच्या आवाजावरती अख्खं स्टेडियम वाईव्स घेताना बघायला मिळते. कारण ही आहे जगातील नंबर 1 बॉस क्रिकेट लीग स्पर्धा, क्रिसलीस एसएमए लीग, पॉवर्ड बाय रिलेशन रिअल टेक प्रायव्हेट लिमिटेड. पुन्हा त्याचा उतर असा फटका मारायचा प्रयत्न केला जातोय. शतशक मात्र बॉल पर्यंत आपल्याला बघायला मिळणार आहे. तिथे आलेली एक धाव. संघाची धावसंख्या मात्र पुढे जाते. संघाची धावसंख्या असेल 43 धावा. 3 बाद 43, 43 रन, लॉस ऑफ 3 विकेट. ऑरेंज रायडर्स संघासाठी पुढचा चेंडू सुभाष वेलवरचा सज्ज असणार आहे. समोर बॅटिंग करण्यासाठी आपण जर पाहिलं गेलं शुभम बालिप यांना आपण पाहतोय सज्ज असणार आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तयार आपल्याला बघायला मिळणार आहेत. नेक्स्ट बॉल. हा बॉल असणार आहे अवांतर धाव. पंच इम्प्रेस नाहीये. चिराग पवार सरांनी आपले दोन्ही हात खोललेले आहेत आणि व्हाईट बॉल घोषित केलेला बघायला मिळतोय. धावसंख्या 44 धावा. 3 गडी बाद. सुभाष वेलवरचा पुढचा चेंडू. ओ स्लोवर बॉल टाकला गेलाय. हा होता रसगुल्ला चेंडू. अगदी सुंदर अशी बर्फी मात्र बघायला मिळाली या ठिकाणी सुभाष कडून. लॉलीपॉप डिलिव्हरी थी. यावेळेस मात्र चांगला फॉल पुन्हा एकदा बघायला मिळतोय. धाव घेण्याचा प्रयत्न आणि 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 एक धाव तिथे कंप्लीट झालेली बघायला मिळाली असेल. 6 षटकांचा खेळ संपला गेलेला आहे आणि धावसंख्या झाली असेल ती 45 धावा. 3 बाद 45 धावा. शेवटचं आता अंतिम षटक आता असणार आहे. तोडा फोडा राज्य करा. तर धावसंख्या असते 45 धावा. शेवटचं अंतिम षटक बघायचंय. मंगलम योद्धास आणि ऑरेंज रायझर्स हे 2 संघ आमने सामने. 2 कॅप्टन. एका बाजूला शैलेश वानखडे कॅप्टन ऑफ मंगलम आणि दुसऱ्या बाजूला ऑरेंज रायझर्सचे कॅप्टन गणेश गायकवाड. हे 2 संघ नायक. क्वार्टर फायनलचा सामना डू ऑर डाय मॅच. या मॅच मध्ये नक्की धावा करावं लागतील कारण महत्वपूर्ण मॅच असणार आहे. क्योंकि दुनिया माने जोरों को कोई ना माने कमजोरों को. ज्यांनी आपल्याला स्वप्न बघायला शिकवले, अतिशय बिग थिंकिंग, हाय लेवल मोटिवेशन देणारे आदरणीय मनीषजी गुप्ता सर यांच्या प्रयत्नातून उभी राहिलेली ही जगातील सर्वात मोठी बॉक्स क्रिकेट लीग, बॉक्स क्रिकेट लीगचा वर्ल्ड कप, क्रिसलीस एसएमए लीग, पॉवर्ड बाय रिलेशन रिअल टेक प्रायव्हेट लिमिटेड. शेवटचं षटक असणार आहे. तर मंडळींनो, शेवटच्या षटकासाठी बघायचं आता काय घडणार आहे या बॉलवर. महाराष्ट्राच्या या नक्कीच पुण्याची या पुण्यनगरीत विद्येचं माहेरघर या ठिकाणी सुरू असणारी क्रिकेटची स्पर्धा. शेवटचं षटक आणि ती जबाबदारी घेऊन आलेल्या संघाचा नेता गणेश गायकवाड शेवटच्या ओव्हरला तयार. पहिला बॉल गणेश यांचा. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती इथे धाव घेण्याचा प्रयत्न. पळापळ झाली आहे. एक धाव पहिल्या बॉलला पूर्ण होताना पाहायला मिळाली असणारी धावसंख्या आता वाटते संघात धावसंख्या असेल 46 रन, 46 धावा. 3 बाद 46. मंगलम योद्धा संघ 46 रन. शेवटचे 5 बॉल समोर आता बॅटिंग करण्यासाठी तयार असणार आहे. क्या लगेगा सिक्सर, क्या लगी दांडी गुल. देखते पब्लिक. ओ यावेळेचा बॉल नक्की चांगला बघायला मिळतोय. परिवार चाय सारखा सुरकेने निघून गेला बॉल. सुर के पियो और जी जान से बिल्कुल खेलो.
हो रे गेन हो गणे गायकवाड घुमी घुमी घुमार. वाह भाई वाह, फुल भुलैया, जादूगर का जादूगर, हाथों का कमाल है गणेश गायकवाड. पुणे द्याव्याचा देखील बॉल आपण जर पाहिलं गेलं चांगला फटका असणार आहे. समोर खेळलाय चेंडू, तिथे आले एक धाव. धाव फलक पुढे जाते. संघाची धाव संख्या मात्र असणार आहे ती 47 47. तर आपासो जाधव, आप्पाचा विषय हार्ड आहे. आप्पा 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 आप्पाचा टप्पा आणि बाहुबली मधला कटप्पा आठवतोय आता आप्पाला बघून. क्या बात आहे, नादच नाही करायचा. आप्पा जाधव आता मात्र उचललाय बॉल, आता उचललाय तिथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न. सिंगल पूर्ण, एक पूर्ण झालेली आहे. आणि अशा बरोबर या इनिंगचा डाव संपला गेलाय. 7 ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्या असेल 48 धावा आणि विजयासाठी बनवायच्यात 49 धावा. या मॅचला जिंकण्यासाठी 49 चं टार्गेट. 48 धावा झाल्या 3 गडी बाद असताना मंगलम योद्धाज 48 धावा झाल्यात. 49 धावेचं या ठिकाणी आव्हान असणार आहे. तर काही वेळातच भेटूयात पुन्हा एकदा. तोपर्यंत मजा घेऊयात. सुंदर संगीत लावायचं डीजे. हॅलो, मॅच सुरू होते. मंगलम योद्धाज डिपेंड करायच्या त्या धावा. ऑरेंज रायझर्स तैयार. पहला चेंडू, पहली गेंद पे कोई रन नहीं. डॉट बॉल के साथ शुरुआत. पहली गेंद डॉट बॉल के साथ शुरुआत. क्रिस्टलिस सिविल लीग 2026 पावर्ड बाय रिलेशन पावरटेक लिमिटेड. वुडीज पार्टनर मालपानी बेकिन लाइट. ट्रॉफी स्पॉन्सर विंडसर ग्रुप. ट्रॉफी स्पॉन्सर. एक बड़ा मुकाबला यहाँ पे मैदान में चलता हुआ और एक बड़ी मैच. बड़े मैच के बड़े खिलाड़ी अब मैदान में उतर चुके. घमासान युद्ध मैदान में चलता हुआ. एक मोठी मॅच मैदानामध्ये सुरू असताना आपण पाहतोय मंगलम योद्धाज सुरुवातीला अगदी त्यांनी 48 धावा बनवले. 49 धावांचं टार्गेट घेऊन ऑरेंज रायझर्स टीम मैदानामध्ये उतरली. ऑरेंज रायझर्सला ह्या धावा बनवत असताना चांगले प्रहार करावे लागतील, वार करावे लागतील. हल्ला प्रति हल्ला. इथे चेंडू पर एकदा एक सिंगल धावेवरती परावर्तित केला जाईल. दुहेरी धावा, 2 धावा धावफलकावरती पूर्ण होतात. 2 रन ऑन स्कोर बोर्ड. 38 चेंडू आणि 47 धावांचं टार्गेट मात्र इथे पूर्ण करावं लागेल. एक मोठी मॅच, मोठा धमाका. कोण पोहोचेल सेमीफायनल मध्ये या मॅच नंतर कळेल. चेंडूने घेतली फिरकी. रनआउटचा चान्स. थ्रो चुकला तिथे. विकेट कीपर विकेटला मुकला. हॅलो, 4 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. 4 चेंडू 4 धावा. मॅच परत एकदा सुरुवात. आणि इथे मात्र हा चेंडू अगदी पाहतोय आपण. रन घेण्याचा प्रयत्न. महादेव तिथे मात्र चेंडूला थांबवेल. देवांचा देव महादेव. आज महाशिवरात्री आणि टीम मध्ये महादेव असं राम सरांनी सांगितलं. या टीम मध्ये महादेव आहे, या टीम मध्ये राम आहे. आणि अगदी या टीम बरोबर खेळत असताना ऑरेंज रायडर कडे ऑरेंज कलर आहे. ऑरेंज आर्मी मैदानामध्ये उतरली आहे. आणि ते रनआउटचा चान्स. वाह वाह, अप्रतिम स्विमर. डोकं वापरलं, पुलाखालनं पाणी वाहून जाता थ्रो केला आणि विकेट मिळवली. बॅटर आउट. वाह वाह वाह, शुभम भलीप. वाह, काय विकेट घेतली. आयुष्यभर लक्षात राहील अशी विकेट शुभमने घेतली. MS धोनी स्टाईल मध्ये त्यांनी पायाखालनं थ्रो डायरेक्ट स्टँडचा वेध साधला
आणि तिथे पहिला झटका, पहिला हादरा, पहिली विकेट इथे गमावली गेली. ऑरेंज रायझरला बसलेला पहिला धक्का. ऑरेंज रायझर सहजासहजी मॅच सोडणार नाहीत. शेवटपर्यंत लढण्याचा प्रयत्न ते करतील. गोलंदाजी मार्गवर आता असेल वैभव. विजय स्ट्रायकिंग एंडवरती असेल नवीन बॅटर अनिल. नॉन स्ट्राईकला असेल अनिल पाटेकर. हा चेंडू मात्र वाईट बॉल. अतिरिक्त धावेने वाढ. एक्स्ट्रा रनांमध्ये वाढ होते. कौन जीतेगा कौन हारेगा ये मैच काफी रोमांचित नजर आता हुआ ये मैच क्रिसलिस लीग का 2026 का ये मुकाबला मैदान में चलता हुआ. फिर से एक बार एक सिंगल रन. सिंगल के साथ ये स्कोरबोर्ड आगे बढ़ता हुआ 7 रन. बॉलर रन इक्वेशन पासून थोडासा सामना आता मागे पुढे होताना पाहायला मिळते. पण ऑरेंज रायझर्सला बरीचशी संधी आहे आणि या संधीचं सोनं आज ऑरेंज रायझर्सला करावं लागेल. आणि ते हो हो स्टंपच्या खूप जवळून चेंडू निघून गेला. इतका जवळून निघून गेला की त्याने स्टंपला विचारला असेल, मित्रा तुझा लंच झाला का अजून बाकी आहे. कारण लंच टाइम झालाय. पंचांना देखील लगेच आठवलं असेल की लंच टाइम. ते मात्र आणि ते बॅटचा किनारा मात्र लागून गेला. पण स्टंपच्या फार जवळून चेंडू निघून गेला होता. 7 रन ऑन स्कोर बोर्ड. इथे मात्र हा चेंडू व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन. खर्च करायला जास्त धावा नाहीयेत. या व्हाईट बॉल वरती नियंत्रण ठेवावं लागेल. इथे जर मॅच जिंकलात तर पार्टी, मॅच हारलात तर कामामध्ये राम सर तुमचा घाम काढतील, हे लक्षात ठेवा. त्यामुळे इथे मॅच जिंकणं मात्र महत्वाचं आहे टीमसाठी. तर सपोर्ट खूप मोठा आहे राम सरांचा या टीमला. मी क्रिकेट वरती प्रेम करणारे हे सर्व खेळाडू आज मैदानामध्ये एकवटलेत, एकत्र आलेत. फटका चांगला खेळला आणि ते शुभम परत एकदा अपील. नॉट आउटचा इशारा. एका सिंगल धावेन धावफलक पुढे सरके 9 धावा. ऑरेंज रायझर्स विरुद्ध मंगलम योद्धाज टीम मैदानामध्ये. फटका जोरदार, पण इथे चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्येच आहे. धावपळ सुरू. केवळ एक सिंगल धाव. अजूनही 32 चेंडू आणि 39 धावांचं हे टार्गेट मात्र पूर्ण करावं लागेल. 32 चेंडू 39 धावा हे समीकरण. 10 धावा आतापर्यंत पूर्ण होत आहेत. वैभवचा हा चेंडू स्लोवर होता. चांगला त्या चेंडूला मात्र स्टॉप करण्यामध्ये यश आलं. रन मिळणार नाही. चेंडू डॉट बॉल. विजय भराडे मैदानामध्ये आपण पाहतोय बॅटिंग करताना. शेवटचा एक चेंडू अजूनही शिल्लक. आधी टीमला वाटलं की ओव्हर झाली, एकत्र गोळा झाले होते, पण इथे अजूनही एक चेंडू मात्र शिल्लक. शेवटचा एक चेंडू. 10 धावा धावफलक आपण पाहतोय सेकंड ओव्हर. आणि हा चेंडू मात्र फायदेशीर ठरला असता. इथे एका दुसरी विकेट आली असती तर. ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर ऑरेंज रायझर्स 10 धावा. क्रिसलिस सेमी लीग 2026 powered by रिलेशन रेटेक प्रायव्हेट लिमिटेड. 2.3 ओव्हरचा इथे खेळ मात्र सुरू झालाय. शुभम गोलंदाजी मार्गावर. पहिला चेंडू शुभमचा हवेत होता. संधी होती. संधीचं सोनं मात्र करता आलं नाही. संधीचं सोनं मात्र करणं गरजेचं होतं. इथे संधीचं सोनं करता आलं नाही आणि तिथे मात्र जीवनदान मिळालंय. परत एकदा फटका जोरदार आणि चेंडू जाईल. षटकार. 6 धावा. 6 रन. सहा धावांनी मात्र धावफलक ती मोठी मुसुंडी मारताय. धावा पुढे सरकतात. हा चेंडू इथे व्हाईट बॉल. अतिरिक्त धावा मात्र इथे येतात. अपील फार मोठी केली होती. कधी कधी अपील आपण करतो व्हाईट बॉल वाचवण्यासाठी, पण पंच मात्र हुशार आहेत आणि त्यांनी मात्र योग्य निर्णय तिथे कळवला. व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव. 28 चेंडू 32 धावांची गरज असेल मॅच जिंकण्यासाठी.
परत एकदा हा चेंडू आपण पाहतोय, रन मात्र इथे मिळणार नाही. चेंडू इथे मात्र निर्धाव, डॉट बॉल. 17 धावा धाव करते आपण पाहतो. अजूनही 27 चेंडू आणि 32 धावा हे समीकरण आहे. ऑरेंज रायझर्सने मात्र मॅच मध्ये पुनरागमन केलंय. चांगली बॅटिंग सुरू झाली. अनिल पाटेकर बॅटिंग साठी तयार. परत एकदा चेंडू उंच आकाशामध्ये. रन इथे नाही, रन घेतली नाहीये. विजय विजय बोराडे आणि त्याचबरोबर अनिल पाटेकर ही जोडी मैदानामध्ये चांगल्या धावा आतापर्यंत बनवल्या. 17 धावा पूर्ण झाल्या. 17 रन. खुलवा टप्प्यात चेंडू इथे मात्र अपील 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 आणि इथे पंचांचं बोट आकाशाकडे. बॅटर आउट. दुसरा फलंदाज बाद ऑरेंज रायझर संघाचा. Thank you, DJ. World largest box cricket tournament, Kislis Simi League 2026, powered by Relation Reatech Private Limited. Good is partner, Malpani is back in light. Top sponsor, Windsor Group. आणि ती विकेट मात्र इथे गमावली गेली. 17 धावांवरती दुसरा फलंदाज इथे बाद झाला. नवीन बॅटर अदनान शेख मैदानामध्ये दाखल होईल. दुसऱ्या बाजूने वैभव गायकवाड मात्र मागचं षटक चांगला हाताळलं होतं. इथे आता शुभम फिलिप गोलंदाजी करत असताना विजय नॉट स्ट्राईकला असेल. मॅचला परत एकदा सुरुवात. पहिला चेंडू पॉइंट क्षेत्रामध्ये खेळला. इथे अगदी पाहिलं तर रन नाही. चेंडू मात्र इथे डॉट बॉल. आणि त्याचबरोबर 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 18 धावा, 24 चेंडू, 31 धावांची गरज. 24 चेंडू आणि 31 धावा हे विजयाचं समीकरण असेल. आता मात्र मीटिंग सुरू झाली आहे. मंगलम योद्धा आज कुणाच्या हातामध्ये चेंडू सोपवणार. प्रेशर 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 सिच्युएशन आणि गोलंदाजी मार्क करता गोलंदाज वैभव वैभव परत एकदा वैभवच्या हातामध्ये चेंडू सोपवले. वैभव गायकवाड वैयक्तिक दुसरं संघासाठी मला वाटतं तिसरं षटक घेऊन वैभव, चौथं षटक घेऊन वैभव गायकवाड परत एकदा. नो बॉल, इशारा नो बॉल. वैभव गायकवाडचा मात्र हा सुरेख चेंडू होता. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर 19 धावा. अजूनही 24 चेंडू 30 धावाचा संधी सुतारलेली स्पर्धा आपण पाहिली. प्रत्येकाला अगदी आता या स्पर्धेची ओढ लागली आहे. त्या सगळ्यांनी इथे सहभाग घेतला, त्यांनी आनंद भरवून घेतला. पण ज्यांना मात्र सहभाग घेण्याची संधी मिळाली नाही त्यांना मात्र या स्पर्धेची कहाणी दिलचस्प वाटली आणि परत एकदा या स्पर्धेमध्ये सहभाग घेण्याचा प्रयत्न त्यांचा नक्की पाहायला मिळेल. परत एकदा हा चेंडू मात्र इथे जेल टिपला. विकेट पतन, फलंदाज बाद. सिक्सर लगे तो विकेट इथे गमावली गेली आणि इथे नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होईल.
ओजस्वी ओजस्वी नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले. वैभवच्या खात्यामध्ये आलेली विकेट. पहिला चेंडू ओजस्वीने मात्र चांगला फटका खेळून काढला. एक सिंगल रन, केवळ एक सिंगल धाव मात्र इथे घेतली जाईल आणि या सिंगल धावेन धावफलक पुढे सरके. 20 रन, 3 फलंदाज बाद 20 धावा या धावफलकावरती पूर्ण होतात. 3.3 चेंडूचा खेळ इथे पूर्ण झालाय. इथे परत एकदा चेंडू मात्र उंच आकाशामध्ये खेळाय. रनआउटचा चान्स. डायरेक्ट हिट झाला असता तर फलंदाज मात्र इथे आउट झाला असता. पण इथे आपण पाहतोय धावफलकात धावा जमवत आहेत त्या 20 चेंडू 28 धावांची गरज. अभी भी 28 रन बनाने 20 गेंदे बाकी है. वैभव की अगली गेंद और यहाँ पे टप्पा खाने के बाद गेंद काफी रफ्तार के साथ विकेट कीपर के दस्तानों में समाती हुई. फिर से एक बार डॉट बॉल. 19 गेंदे बाकी है. 28 रनों की जरूरत है. मैच अब रोमांचित होता नजर आ रहा है. ऑरेंज आर्मी को अब कमबैक करना होगा, गियर शिफ्ट करना होगा, गाड़ी को भगाना होगा. फिर से एक बार ओजस्वी इस बार बैट पे नहीं ले पाए अच्छी तरह से. कोई रन नहीं. डॉट बॉल. ओवर की समाप्ति. 4 ओवर के बाद 21 रन 3 विकेट के नुकसान पर ऑरेंज रायझर्स विजयासाठी अजूनही 18 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. ऑरेंज रायझर्स भगवा रंग परिधान करून आज मैदानामध्ये उतरलेत आणि या भगव्या रंगाची जादू मात्र दाखवावी लागेल. आणि या भगव्या रंगामध्ये महाराष्ट्रामध्ये भरपूर शक्ती मात्र आहे. डीजे थँक्यू. नेहमी आपण म्हणत असतो भगव्यात काय आहे. मी सांगेल तुम्हाला, या भगव्यामध्ये आग आहे, या भगव्यामध्ये राग आहे, या भगव्यामध्ये त्याग आहे आणि याच भगव्यामध्ये गद्दारांच्या नरडीचा गोड घेणारा छत्रपती शिवरायांसारखा वाघ आहे. तोच भगवा परिधान करून ऑरेंज रायझर्स मैदानामध्ये उतरलेत आणि 18 चेंडूमध्ये 28 धावा आता त्यांच्या समोर टार्गेट असेल. महादेव गोलंदाजी मार्कवर. महादेवचा पहिला चेंडू. महादेवच्या हातून मात्र झेल निसटला. चान्स होता पण वेगवान होता. वेगात चेंडू मात्र निघून गेला. राम सरांनी सांगितलं की आज महाशिवरात्री आहे आणि आमच्याकडे महादेव आहे. पाहूया काय होतंय. महादेव परत एकदा गोलंदाजी मार्कवर. पुढचा चेंडू. वा महादेव काय गोलंदाजी करतोय. महाशिवरात्रीचा सण देखील आज आपण साजरा करतोय. महादेवची जबरदस्त गोलंदाजी. काल देखील मी सांगितलं होतं की महादेवच्या चेहऱ्यावर तुम्ही पाहिलं ना, ती चंद्रकोर मात्र नेहमीच लक्ष वेधून घेते. छत्रपती शिवरायांची आठवण करून देणारी चंद्रकोर महादेवच्या कपाळावरती सजली आहे. फटका जोरदार आणि महादेवच्या गोलंदाजीचा खरबूज समाचार घेणारा षटकार. विजय बोराडेचा हा षटकार प्रेशर रिलीज करणारा होता. विजय बोराडे अप्रतिम फटका इथे मात्र खेळला विजयने. परत एकदा चेंडू उंच आकाशामध्ये. एक सिंगल रन. शुभम पोहोचलाय तोपर्यंत सिंगल धाव. सामना येऊन टेपला आता 14 चेंडू 21 धावांची गरज. मॅच आता दोन्ही संघांसाठी हाय व्होल्टेज ड्रामा काटे की टक्कर मॅच. दोन्ही संघाच्या बाजूने रंगलेला सामना. हो ओजस्वीनी इथे फक्त बॅट फिरवण्याचं काम. परत एकदा डॉट बॉल. निर्धाव. ते आता प्रयत्न करावा लागेल. प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागेल. मंजिल है तो रास्ता क्या है, हौसला है तो फासला क्या है. हौसले के साथ अब लड़ना जरूरी है टीम ऑरेंज राइजर्स को. बुलंद हौसले हो तो क्या कुछ नहीं हो सकता. अब इन्हीं हौसले के साथ लड़ना होगा. महादेव के हाथ से गलती. एक सिंगल रन और उसी के साथ ओवर की समाप्ति. 12 चेंडू 20 धावांची गरज. 5 ओव्हर मध्ये बनवल्या 29. 3 बॅटर आउट. शेवटच्या चेंडूवरती महादेवच्या हातून आलेली धाव. ही धाव आली की महादेवने दिली हे बघावं लागेल, कारण त्याला जास्तीत जास्त वेळ विजयला नॉन स्ट्रायकिंग एंडवर ठेवायचं आहे. तेजस्वीला स्ट्रायकिंग एंडवरती परत एकदा प्राचारण केलं गेलंय. शेवटच्या चेंडूवरती चतुराने इथे महादेवने एक धाव खर्च केली का चुकून खर्च झाली हा देखील विचार महत्वाचा असेल.
गोलंदाजी मार्कवर आकाश. आकाश सूर्यवंशीच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. आकाश सूर्यवंशीचा हा चेंडू मात्र सुरेख होता. रन मात्र इथे एक सिंगल धाव. नाही नाही, रन मात्र मिळणार नाही. चेंडू डॉट बॉल, चेंडू निर्धाव. कारण इथे तेजस्वीने शॉट अटेम्प्टच केला नाही. सरळ जाऊन तो चेंडू पायावरती आदळला. पंचांनी कळलेला निर्णय डॉट बॉल. 11 चेंडू 20 धावांची गरज. विजय बोराडे मात्र माशासारखा नॉन स्ट्रायकिंग एंडला तडफडतोय. कधी मी स्ट्रायकिंग एंडवरती जाणार, कधी मी धावा बनवणार आणि कधी संघाला विजय मिळवून देणार, हा विजयचा प्रयत्न नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. 11 चेंडू 20 धावांची गरज. रनआउटचा चान्स, रनआउटचा चान्स. नाही नाही नाही, चेंडू डॉट बॉल. मंगलम योद्धा, जे डॉट बॉल येतील ना ते फायदेशीर ठरतील. डॉट बॉल मात्र इथे फार उपयोगाचे असतील, महत्वाचे असतील हे डॉट बॉल. फटका चांगला खेळा. इथे मात्र चेंडू हवेत. रन घेण्याचा प्रयत्न नाही. इथे विजयने स्वतःला थांबवलं. खरं तर ही धाव पूर्ण होणं गरजेचं होतं. विजय स्ट्रायकिंग एंडवरती जाणं गरजेचं असताना विजय मात्र वाट पाहत राहिला. आयुष्यामध्ये प्रयत्न करणाऱ्यांना जास्त काय मिळतं, वाट पाहणाऱ्यांना काहीच मिळत नाही. आणि ते परत एकदा डॉट बॉल, परत एकदा डॉट बॉल. वा, महादेवची शेवटच्या चेंडूवरती दिलेली एक धाव ही मंगलम योद्धा संघासाठी मंगल ठरली आहे. 4 चेंडू बॅक टू बॅक डॉट बॉल. 8 चेंडू 20 धावांची गरज. शेवटचे 8 चेंडू बनवायच्यात 20. आणि ते क्लीन बोल्ड. 5व्या चेंडूवरती विकेट. बॅटर आउट. थँक्यू डीजे. कधी कधी रिस्क घेणं मात्र योग्य ठरतं. विजयने 3ऱ्या चेंडूवरती धाव घेतली असती, स्ट्राईकवर गेला असता, हरकत नव्हती. नॉन स्ट्राईकला बॅटर आउट झाला असता, पण विजय स्ट्रायकिंग एंडवरती पोहोचू शकत होता. पण तो मात्र तिथेच खाली थांबून राहिला आणि 5 चेंडू फक्त बघत राहिला. 5 चेंडू डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी इथे आतापर्यंत आकाश सूर्यवंशीने पूर्ण केली. शेवटचा चेंडू, शेवटचा चेंडू, हा देखील डॉट बॉल. आणि त्याचबरोबर आजच्या दिवसातील पहिलं निर्धाव षटक. पहला मिडन ओव्हर, यहाँ पे आकाश के हाथों से निकलता हुआ. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर 29 विजयासाठी 6 चेंडू 20 धावांचं टार्गेट. छे गेंदे जीत के लिए 20 रन. शेवटचे 6 चेंडू 20 धावांचं टार्गेट. शेवटचे 6 चेंडू बनवायच्यात 20 धावा. काय घडणार, काय बिघडणार. गोलंदाजी मार्कवर ज्ञानेश्वर. मंगलम योद्धा आज मला वाटते 20 रन. 6 चेंडू 20 धावांची गरज. मंगलम योद्धा मला वाटते आज सर्व देवांना घेऊन खाली उतरली. टीम मध्ये ज्ञानेश्वर आहे, महादेव आहे, राम आहेत, शुभम आहे. अगदी एक मजबूत टीम, ताकदवान टीम नक्कीच मैदानामध्ये पाहायला मिळते. आणि या सर्वांचं वैभव दाखवणारं वैभव गायकवाड देखील आहे. एक परफेक्ट टीम. 6 चेंडू 20 धावांची गरज. पण दुसऱ्या बाजूने अगदी पाहिलं तर विजय मिळवून देण्यासाठी तयार. सुभाष नॉन स्ट्रायकिंग. विजय बोराडे स्ट्रायकिंग. 6 चेंडू 20 धावा. विजय बोराडेसाठी पहिला चेंडू. हा चेंडू व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव. इथे व्हाईट बॉल फार मोठी करामत करून जाईल. कारण अगदी काही सामने आपण पाहिले व्हाईट बॉलमुळे संघांना गमवावे लागले होते. इथे क्रिसली लीग 2026 मध्ये इथे व्हाईट बॉल रोखावे लागतील. ज्ञानेश्वर परत गोलंदाजी मार्कवर. आणखी एक व्हाईट बॉल. आता मॅच येऊन ठेपतीये. 6 चेंडू 18 धावा. 3 मोठे फटके, 3 षटकार. वैभव बोराडे इथे मात्र मॅच संपवेल का. 6 चेंडू मध्ये आता बनवायच्या 18 धावा. गोलंदाजाकडे लगेचच मीटिंग सुरू झाली. चुका झाल्या आणि लगेच सगळे खेळाडू एकत्र आले. चला जास्त वेळ घेऊ नका महादेव, चला लवकर. आणि मला वाटतं आता गोलंदाज बदललाय, नशीब बदलेल का.
शेवटचे 6 चेंडू 18 धावांची गरज. 6 गेंदे 18 रन. गोलंदाजी मार्कवर आता शैलेश. शैलेश वानखेडे गोलंदाजी मार्कवर. टीम कॅप्टन शैलेश. पाहूया काय करतोय शैलेश आपल्या टीम साठी. पहिला चेंडू राईट ओव्हर द विकेटने. पहिली गेंद शैलेश की. आजची गेंद डॉट बॉल डॉट बॉल डॉट बॉल. शैलेश द्वारा एक गेंद डॉट बॉल. पहिला चेंडू मात्र डॉट बॉल निर्धाव. शेवटचे 5 चेंडू 18 धावा. वैभव बोराडे सुरुवातीपासून मैदानामध्ये विजयापर्यंत टीमला घेऊन जाणार का? फटका चांगला खेळलाय. पाहूया तिथे धाव किती मिळेल. नाही नाही धाव तिथे नाही. चेंडू डॉट बॉल. 4 चेंडू 18 धावांची गरज. ऑरेंज रायझर्स आता मात्र प्रश्नाच्या कोड्यामध्ये अडकली आहे. 4 चेंडू 18 धावा. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल. सिंगल डबलने काम होणार नाही. फुल टॉस. फटका जोरदार. तिथे परत एकदा रन नाही. रन नाही नाही नाही. आता मॅच जिंकायचे असेल तर 3 चेंडू होते 3 षटकार. वैभव बोराडे विजय बोराडेला मात्र खेळावं लागेल. शैलेश विजय बोराडे मात्र ताकदवार बॅटर आहे. ताकद सिद्ध करावी लागेल. ओहो हो हो हो. डॉट बॉल डॉट बॉल डॉट बॉल. शेवटचे 2 चेंडू 18 धावा. आता मला वाटतंय सेमीफायनलचं तिकीट मंगलम योद्धाचं कन्फर्म झालंय. फक्त बोर्डिंग पास बाकी आहे. शिक्कामोर्तब होणं बाकी आहे. 2 चेंडू 18 धावा. फुल टॉस. फायदा मोठा घेता आला नाही. चेंडू परत एकदा डॉट बॉल. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आणि मॅच मध्ये आता केवळ एक औपचारिकता असेल. इथे एखादा चेंडू फक्त चांगला टाकायचा आहे आणि नंतर मात्र तिकीट कन्फर्म होऊन जाईल सेमीफायनलचं. आणि या चेंडू बरोबर किसलिस एसएमएल लीग 2026 च्या सेमीफायनल मध्ये दाखल होत आहेत मंगलम योद्धा. स्टार्टिंग फॉर पोस्ट मॅच प्रेझेंटेशन. चला दोन्ही टीम पोस्ट मॅच प्रेझेंटेशन साठी आतमध्ये यायचंय. दोन्ही टीम यतीन तांबे सरांना विनंती करेल की आपण आतमध्ये यायचंय. यतीन तांबे सर यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देणार आहोत. मैं यतीन तांबे सर से अनुरोध करूंगा कि आप अंदर आ जाइए. यतीन तांबे सर के शुभ हाथों से मैन ऑफ द मैच का खिताब दिया जाएगा. यतीन तांबे सर सरांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देतोय. या मॅचचा हिरो, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी मी यतीन तांबे सरांना इथे आमंत्रित केलंय. गुडीज पार्टनर मालपानी विकेट गिल की तरफ से एक आकर्षक गिफ्ट हैम्पर और इस मैच के मैन ऑफ द मैच आकाश सूर्यवंशी. आकाश सूर्यवंशी या मैच मैन ऑफ द मैच. गुडीज पार्टनर बालपनी विकेट लाइट की तरफ से गिफ्ट हैम्पर. विंडसर ग्रुप की तरफ से आकर्षक ट्रॉफी. आकाश इस मैच के हीरो, इस मैच के मैन ऑफ द मैच. आकाश इस मैच के मैन ऑफ द मैच. गुडीज पार्टनर मालपानी पैकेट लाइट की तरफ से एक आकर्षक गिफ्ट हैम्पर उपहार दिया जाएगा मालपानी पैकेट लाइट की तरफ से. और आकर्षक ट्रॉफी विंडसर ग्रुप की तरफ से एक आकर्षक ट्रॉफी देखिए आकाश को इस मैच के लिए सम्मानित किया जाएगा. मैन ऑफ द मैच आकाश.
शाबाश. Three cheers for Clifton SME Beam. Thank you. मी यतीन सरने आणखी इन्व्हाइट करेन. यतीन सर, वेलकम यतीन सर. कसं वाटतं या स्पर्धेमध्ये आज माहोल कसा आहे इथला? सुपर एक्साइटेड. ॲज ऑलवेज क्रिसलीसचा प्रत्येक इव्हेंट हा असा सुपर एक्साइटेड असतो आणि यावेळेस तर एवढ्या मोठ्या टीम, एवढ्या संख्येने आपण सगळे एकत्र आहोत, तर व्हेरी व्हेरी एक्साइटेड. रेकॉर्ड क्रिएट होईल यावर्षी आपल्या क्रिसलीसचा? 100%. आतापर्यंत आपण प्रत्येक अटेम्प्ट केला आहे आणि प्रत्येक वेळेस रेकॉर्ड क्रिएट केलेला आहे, तर यावेळेस पण नक्की होणार. जेव्हा जेव्हा आपण परीक्षा दिली 100% गुण मिळवलेत, यावर्षी देखील 100% गुण. पार्टी सेलिब्रेशन कसं असेल मग? पार्टी सेलिब्रेशन आता आज संध्याकाळी परत आपली इंडिया पाकिस्तानची मॅच पण आहे, ती जिंकल्यानंतर मग खूप जोरात सेलिब्रेशन आहे आपलं आणि ते दोन्ही. येस, थँक्यू यतीन सर, थँक्यू सो मच.